नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. कारण आता शेतकऱ्यांच्या खात्यात 8व्या हप्त्याचं वितरण करायला सुरू झालेलं आहे आणि नमो शेतकरी आणि PM किसान योजनेविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट शासनानं अखेर दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे. आणि किती शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वितरित होणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत, 4,000 रुपयांचे हे क्रेडिट आता शेतकऱ्यांच्या खात्यात केले जाणार आहे. परंतु कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत, आजपासून वितरणास सुरुवात केलेली आहे, मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. किती निधीची तरतूद केली, कोणत्या शेतकरी पात्र कोणते अपात्र याची लिस्ट कुठे आलेली आहे आणि तुमचे नाव या यादीमध्ये आहे का, संपूर्ण या अपडेट जी असणार आहे ती महत्त्वाची असणार आहे. कारण नमो शेतकरी योजनेत आता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 4,000 रुपयांचं क्रेडिट करायला सुरू केलेलं आहे. शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे आणि याच मंत्रिमंडळ बैठकीत आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि मोठी अपडेट शासनानं दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीत आता 4,000 वितरणावर हे शिक्कामोर्तब केलेलं आहे. मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेली आहे. हीच अपडेट आपण पाहणार आहोत. संपूर्ण शेतकऱ्यांना महत्त्वाची अपडेट देणार आहोत. आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हाईप सुद्धा करून घ्या. हाईपचा ऑप्शन आलेला आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. कारण सर्व शेतकऱ्यांना आता हे पैसे पडणार आहेत. कोणत्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आहे का, तुमचं आहे का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कृषी मंत्र्यांनी आता मोठी घोषणा केलेली आहे. अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. कृषी मंत्र्यांनी डायरेक्ट सांगितलेलंच आहे की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात मी पैसे टाकणार आहे, कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपयांचा लाभ वितरण केलं जाणार आहे. हे 4,000 रुपयांचे जे वितरण असणार आहे ते कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहे आणि कृषी मंत्र्यांनी काय सांगितलेलं आहे त्याची लिस्टमध्ये नाव कोणत्या शेतकऱ्यांचं हे सुद्धा कृषी मंत्र्यांनी धडक सांगितलेलं आहे. त्यामुळे आता PM किसान आणि नमो शेतकरीचे जे 2 हप्ते असणार आहेत ते आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार का, यावरती चिंतेचा विषय बनलेला आहे. आणि आता शेतकऱ्यांना यासाठी काय करायचं आहे, कृषी मंत्र्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की हे 4 काम करून घ्या तरच मी तुम्हाला हप्ता टाकणार आहे. त्यामुळे ते 4 काम करणं गरजेचं आहे आणि हे 4 काम जर तुम्ही केले नाहीत तर मात्र तुम्हाला हा लाभ भेटणार नाही. त्यामुळे हे 4 काम सुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत. कोणते काम असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना काय करायचं आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण आतापर्यंत कोणत्याही चॅनलवरती तुम्हाला ही अपडेट पाहायला भेटलेली नसेल. त्यामुळे आता आपल्या चॅनलवरती संपूर्ण माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. डायरेक्ट विधानसभेतूनच आता ही घोषणा करण्यात आलेली आहे आणि कृषी मंत्री काय म्हणालेले आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. 8व्या हप्त्याबाबत आणि 22व्या हप्त्याबाबत हे सोबत देण्यात येणार आहे. आणि 2019 पासून ज्या शेतकऱ्यांनी जमीन खरेदी विक्री केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांनी नवीन जमीन घेतलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा मोठी खुशखबर आली. त्यानंतर आता त्यांनी अर्ज करायचा आणि त्यांना लगेच हप्ता चालू होणार आहे. नमो शेतकरीचा जो लाभ आहे तो लगेच टाकला जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी 2019च्या नंतर जमीन खरेदी केली असेल त्यांनी लगेच नमो शेतकरी आणि PM किसान योजनेसाठी अर्ज करायचा. त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात आणि काय करायचं आहे, पहिल्या 4 गोष्टी आपण सांगणार आहोत. त्या गोष्टी जर तुम्ही कंप्लीट करून घेतल्या तर मात्र तुमच्या खात्यात हे लगेच हप्ते चालू होणार आहेत आणि राहिलेले हप्ते सुद्धा तुमच्या खात्यात पडणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. नमो शेतकरीचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता जो असणार आहे तो आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी जो आहे तो आता 28 फेब्रुवारी आज आहे आणि 28 फेब्रुवारी म्हणजे महिन्याची शेवटची तारीख. आता 8व्या हप्त्याचं वितरण आजपासून पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत का, हप्ता तपासून पहा. कारण आता हे पैसे जे आहेत ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. आणि यामध्ये काही शेतकरी वगळले गेलेले आहेत, काही शेतकऱ्यांचे काही प्रॉब्लेम आहेत आणि काही शेतकऱ्यांचे तर बँक अकाउंट होल्ड आहेत, KYC केलेली नाही. अशा प्रकारच्या ज्या अनेक अडचणी शेतकऱ्यांना आलेल्या आहेत त्या अडचणींची सुद्धा सामना कसा करायचा, कशाच्या कारणामुळे तुमचे हे पैसे पडलेले नसावेत, हे सर्व डिटेल माहिती आणि तुमच्या खात्यात हे 4,000 रुपये पडण्यासाठी काय करायचं, आता प्रतीक्षा अखेर संपणार आहे.
लाडक्या शेतकऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशनामध्ये महत्त्वाचा जो निर्णय घेतला यावरती आता शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट 4,000 रुपयांचा जो लाभ आहे तो वितरणास सुरुवात केलेली आहे. नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे दोनही हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात पडायला चालू झाले. तुमच्या खात्यात पडले का? कमेंट करून नक्की सांगा, कारण आता सर्व शेतकऱ्यांना हे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. परंतु तुमच्या खात्यात जर पैसे पडले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे? PM किसान आणि नमो शेतकरीचा जर हप्ता आला नसेल तर तात्काळ हे काम करायचं. कोणतं काम असणार आहे त्यानंतर हे तुम्हाला पैसे पडणार आहेत. दोनही हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात पडतील. परंतु काय काम करायचं? तात्काळ करायचंय, तात्काळ. कारण लगेच जर हे काम केले नाहीत तर तुमचा लाभ सुद्धा बंद होऊ शकतो आणि कायमस्वरूपीचा जर लाभ बंद झाला तर इथून पुढे तुम्ही अर्ज केला तरी सुद्धा तुम्हाला हे परत पैसे चालू होणार नाहीत. त्यामुळे महत्त्वाची अपडेट शासनाने दिलेली आहे आणि PM किसान नमो शेतकरीविषयी महत्त्वाची अपडेट आली. अखेर पुढील हप्ता मिळण्यासाठी काय करायचं आहे? काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत? जे 4,000 रुपयांचं वितरण करायचं ठरवलेलं आहे. शेतकऱ्यांना महत्त्वाची अपडेट जी दिली, अधिवेशनामध्ये 4,000 रुपयाचे वितरण आहे त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. परंतु आता हे 4,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना पडणार आणि त्यासाठी पैसे येण्यासाठी काय करावं लागणार आहे? सर्व शेतकऱ्यांसाठी एक गोष्ट मात्र कंपल्सरी करण्यात आली. त्या शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांनी आपण सांगितलेली गोष्ट कंप्लीट केलेली आहे त्या शेतकऱ्यांना मात्र हे पैसे पडलेले आहेत आणि पैसे पडत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलच पाहिलेला नाही, आपला व्हिडिओच पाहिलेला नाही, अशा शेतकऱ्यांना मात्र आतापर्यंत पैसे पडलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आपलं चॅनल आहे, संपूर्ण अपडेट आपण देत असतो, त्या कंप्लीट करून घ्या. त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येण्यास कोणतीही अडचण येणार नाही. चला तर जाणून घेऊयात मंत्रिमंडळ जी बैठक घडलेली आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय. कोणता निर्णय आहे तर 2,000 रुपये PM किसान योजनेचे आणि